काय यू टर्न घेता का? घ्या यू टर्न घ्या. नाही मला सांगा, डेली बेसिसवरती रॉंग साईड ड्राईव्ह करतात, एवढी लोक शिव्या घालतात, तुम्हाला काही वाटत नाही का? नवी मुंबई पोलीस इथे डेली बेसिसवरती ट्रॅफिक पोलीस उभं करत नाहीत. भीती राहिलीच नाही पोलिसांबद्दल पहिल्यासारखी. तुर्भा स्टेशन एकतर एवढं ट्रॅफिक आहे आणि त्यात या रिक्षावाल्या 2-4 लोकांनी रिक्षा उभ्या केल्यात पॅसेंजरसाठी. तुर्भा स्टेशनच्या बाहेर वेगळं रिक्षा स्टँड आहे, तरी पण यांना इथे रिक्षा ठाणा बेल्लापूर रोडला उभी करायची आहे. का? पॅसेंजर ते एक कुत्रं दिसत नाही आहे, तरी पण ही माकडं उभी राहिलेत. आणि नवी मुंबई पोलीस का लक्ष देत नाही मला तेच काही कळत नाही. ज्या एरियामध्ये ट्रॅफिक पोलीस असले पाहिजेत डेली बेसिसवरती, कंटिन्यू बेसिसवरती, तिथे ट्रॅफिक पोलीसचं नियोजन केलं जात नाही. त्यांनाच माहिती काय प्रॉब्लेम आहे. रॉंग साईड ड्रायव्हिंग हा मोठा एक विषय आहे नवी मुंबईमध्ये, खास करून तुर्भा आणि आजूबाजूचा परिसर, कोपरकराने म्हणा, पण त्याच्यावरती पण काही नियोजन नाही, काही त्याच्यावरती नाही. कुठेतरी 6 महिन्यातून एकदा उभं करायचं ट्रॅफिक पोलिसांना, झालं, लोकांना दाखवायला म्हणून काम करायचं असंच वाटतंय. बात सही आहे. का डेली बेसिसवरती का? आता हे बघा, ही माकडे एवढी सगळी रॉंग साईड ड्रायव्हिंग करून आलेली आहेत, त्याच्यावरती पण काही नाही. चाललं आहे आपलं, ॲक्सिडेंट होत आहेत, माणसं मरत आहेत, कोणाला काही पडली नाही, रिझन शोधलं जात नाही का बाबा ॲक्सिडेंट होत आहेत. थर्ड पार्टी ट्रॅफिक पोलीस कुठेतरी उभं करायचं, विषय संपला, आमची जबाबदारी झाली. थर्ड पार्टी ट्रॅफिक पोलिसांना तुम्हाला पण माहिती असेल कोण विचारत नाही, आणि ते सगळे जास्त करून UP बिहारवाले. का म्हणतोय मी का? जा बा, आलंच जा बाबा, तुला बसायलाच 1 तास लागेल पाठीमागे. काय अरे, एखादा ॲक्सिडेंट झाला तर काय? नाही यू टर्न घ्या. काय फालतूगिरी आहे? MH43 BF 2506 असू दे ना. काय मिळतंय रॉंग साईड ड्रायव्हिंग करून? काय मिळतंय रॉंग साईड ड्रायव्हिंग करून? मग जाम आहे तर आमची काय चुकी आहे त्यात? माझा जीव गेला, कोणाचा जीव गेला तर कोण आहे? तुमच्या या रॉंग साईडमध्ये कोणाचा जीव गेला तर काय करायचं? घेता युटर्न? युटर्न घेता? युटर्न घेता का? युटर्न घेता का? घ्या युटर्न घ्या. ट्रॅफिक पोलीस आहेत तिकडे, ट्रॅफिक पोलीस आहेत, ट्रॅफिक पोलीस, पोलीस आहेत, पोलीस आहेत, पोलीस. नाही मला सांगा, डेली बेसिसवरती रॉंग साईड ड्राईव्ह करतात, एवढी लोक शिव्या घालतात, तुम्हाला काही वाटत नाही? काही वाटत नाही? लोक शिव्या घालतात, विनाकारण शिव्या घालतात का? आता हा व्हिडिओ बनतोय, हा पोलिसांना जाणार, जे काही चलन असेल तर तुम्हाला येणार, चालेल? पाठवू? घेता युटर्न? ठीक आहे. चला, चलनाच्या नावाने का असे ना, साहेबांनी युटर्न घेतलेला आहे, धन्यवाद. चला, एकेकाला सुधरवायचं. भले माझी त्याच्यात 5 मिनटं गेली, भले मला माझा बॉस शिव्या घालणार आहे की आज पण लेट झालास, चालेल, पण या माकडांना एकेकांना सुधरवायचं आहे. तो एक बायकर मस्तपैकी शिव्या घालून गेला, वाईट शिव्या घालून गेला. का यार, का म्हणजे का नवी मुंबई पोलीस इथे डेली बेसिसवरती ट्रॅफिक पोलीस उभं करत नाहीत? थर्ड पार्टी ट्रॅफिक पोलिसांना ते जमणार आहे का?
जी तुमच्यात धमक आहे, जी तुमच्यामध्ये पॉवर आहे, ती थर्ड पार्टीमध्ये आहे का? त्यांना कोण कुत्रं पण विचारत नाही. आणि त्यात आणि ते सगळे जे काही आहेत थर्ड पार्टी, ते सगळे UP बिहारवाले आहेत. का? नवी मुंबई पोलीस, तुम्हाला एक विनंती आहे, हे डेली बेसिसवरती जे रॉंग साईड ड्रायव्हिंग केली जाते ना, तेवढं जरी तुम्ही थांबवलं ना, भरपूर प्रमाणामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी कराल आपल्या शहरामधलं. जर खरोखरच तुम्हाला वाटतंय, आतमधून वाटतं की नाही बाबा ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी झालं पाहिजे, तर पहिला हे रॉंग साईड ड्रायव्हिंग बंद करा. आणखीन एक खास करून बायकरसाठी, विदाऊट हेल्मेट जो पण बायकर दिसेल, एकही बायकर दिसला नाही पाहिजे विदाऊट हेल्मेट, दिसलाच नाही पाहिजे. एवढं तुमचं वर्चस्व असलं पाहिजे रोडवरती म्हणा, किंवा काही भीती असली पाहिजे लोकांमध्ये. पण नाही, भीती राहिलीच नाही पोलिसांबद्दल पहिल्यासारखी. का? कुठेतरी कारण शोधा या सगळ्या गोष्टींचं. चहा पाणी अँड ऑल ते सगळं बाजूला ठेवून जरा कुठेतरी कामं केली असती बरोबर, तर एकही माकड विदाऊट हेल्मेट दिसलं नसतं हायवेवरती. इंटरनल सिटीमधलं जाऊ द्या, हायवेचं बोलतोय मी. चला, कशाला एवढं BP वाढून घेते काय माहिती. थंडर ऑन रोड काय करणार ना. उद्या हाच रिक्षावाला भेटला मला, आणि समजा नकळत माझ्या लक्षात नाही राहिलं की हा रॉंग साईडमध्ये कोण येत असेल, आणि मी ठोकलो आणि माझा गेला जीव, काय करायचं मग? आधीच त्याला जर सुधरवलं असतं तर तो कदाचित उद्या रॉंग साईडमध्ये ड्रायव्हिंग बंद केलं असतं. त्याने व्हिडिओ स्वतःचा रिलीज बघून यूट्यूबवरती फेमस झाला असता, व्हायरल झाला असता. ते तर सगळं तुमच्या हातात आहे, पुढची गोष्ट आहे. थोडी जागा ठेवणार नाहीत नालायक. किती जागा लागते रे आम्हाला? 2 फूट 2.5 फूट तेवढीच. बरं, ह्यांची गाडी जात असती कोपऱ्यातून तर ठीक आहे, नो इश्यू. ह्यांची गाडी ह्यांना माहिती जाणार पण नाही आहे, तरी पण घुसवतात. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तर सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा. ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.